1936चा 1989चा हा नियम आहे. भाषेच्या नावावर म्हणजे मी मराठी आहे. मला महाराष्ट्राचा अभिमान आहे. मी ह्या राज्याचा परिवहन मंत्री आहे आणि परिवहन खात्यामध्ये ज्यांना लायसन्स दिलं गेलं, ज्यांना परमिट दिलं गेलं, ज्यांना बॅज दिला गेला, त्यांना जर बॅज किंवा लायसन्स देताना ॲफिडेव्हिट लिहून घेतलं असेल आणि जी मराठी भाषा आहे, ती मराठी भाषा त्यांना यायलाच हवी. जेवढी भाषा प्रवाशांबरोबर बोलत असताना तुम्हाला लागेल तेवढीच भाषा फक्त यायला हवी आणि तशा पद्धतीचा जर नियम असेल आणि तो नियम थोडा कमकुवत होता. म्हणून 12 ऑगस्ट 2026ला नियमामध्ये जर प्रताप सरनाईकने बदल केला असेल आणि त्यावर जर कायदेशीर कारवाई 15 ऑगस्ट नंतर चालू करत असेल तर ते चुकीचं काही नाही. मराठी आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून अनेक साहित्यिक करतायत. शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी या मराठीसाठी किंवा मराठी मोठी होण्यासाठी फार कष्ट घेतले, परिश्रम घेतले. देशाच्या पंतप्रधानांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असेल आणि ती अभिजात भाषा जर पुढे न्यायची असेल तर असे काही कठोर निर्णय घ्यावे लागेल. परंतु कठोर निर्णय घेत असताना सुद्धा कुणावर अन्याय होणार नाही. कुणीही कुणाच्या अत्याचाराला बळी पडणार नाही. प्रत्येकाला संधी उपलब्ध होईल. जे काही अमराठी रिक्षा टॅक्सी चालक आहेत त्यांना सुद्धा रोजगाराची हमी या MMR क्षेत्रामध्ये किंवा मुंबईमध्ये दिलेली आहे. देशाची राजधानी म्हणून मुंबईकडे आर्थिक राजधानी म्हणून बघितलं जातं आणि त्या मुंबईमध्ये तुम्ही काम करत असाल, MMR क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल, व्यवसाय करत असाल आणि मराठीला जर तुम्ही तुच्छ लेखत असाल तर तसं परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक होऊ देणार नाही. महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये रिक्षा टॅक्सी आणि कॅब चालवायची असेल, मराठी अनिवार्य आहे आणि त्यासाठी महायुती सरकारनं अनेक उपक्रम राबवलेत. आम्ही कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघाच्या 1600 प्राध्यापकांना महाराष्ट्रामध्ये फिरायला पाठवलं आणि मला आनंद आहे ह्या गोष्टीचा आहे की 1,10,000 पेक्षा जास्त अमराठी रिक्षा चालकांनी टॅक्सी चालकांनी प्रशिक्षण घेतलं. त्यांना प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम सुद्धा आम्ही 17 ऑगस्टला ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये करतोय. त्यामुळे खूप कोणीतरी चिल्लर व्यक्ती जर मराठी भाषेला भाषेच्या नावाखाली अशा प्रकारे दडपशाही वगैरे करायचा प्रयत्न करत असेल, असं बोलत असेल तर त्या चिल्लर व्यक्तींना आम्ही बिलकुल जुमानणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.